नमस्कार मंडळी, कोणत्याही प्रकारचा भांड्यांचा पसारा न होता अशा प्रकारचं सांबार बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तूर डाळ अर्धा तासभर भिजायला ठेवली होती। त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे। एका कुकरमध्ये डाळ, त्याचबरोबर एक चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, चमचाभर तेल आणि पाणी असं एकत्र मिक्स करून कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। डाळ अगदी चांगली व्यवस्थित शिजलेली आहे। त्याच्यानंतर याच्यावरती फोडणी करण्यासाठी इथे मी तेल घातले, त्याच्यामध्ये राई घातलेला आहे, हिंग घातले, कढीपत्ता घातला आहे, लाल तिखट घातले आणि सांबार बनवते म्हणून 2 चमचेभर सांबार मसाला घातलेला आहे। 4-5 लसूण पाकळ्या बारीक ठेचून घातलेल्या आहेत। फोडणी चांगली तडतडली आहे। आता या डाळीवरती ही फोडणी घातलेली आहे। इथे कोणत्याही प्रकारचा भांड्यांचा जास्तीचा पसारा झालेला नाही। बरं, हे जे सांबार आहे भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतं, त्याचबरोबर इडलीबरोबर सुद्धा खूप छान लागतं। व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।